माझा आवडता ऋतू. आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर असे 6 ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. आपल्या दाहकतेने जीवन असह्य करून सोडणारा ग्रीष्म चराचर सृष्टीला तापदायक ठरतो. त्यानंतर मात्र चैतन्यमय नवजीवन देणाऱ्या वर्षा ऋतूचे आगमन होते. म्हणून वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा मला सर्व ऋतूंमध्ये अधिक आवडतो. जूनमध्ये शाळेचे नवीन वर्ष सुरू होते. साधारणतः त्याच सुमारास पाऊसही येतो. त्यापूर्वी केव्हा तरी एखाद्या वेळी मे महिन्याच्या अखेरीला वळवाचा पाऊस म्हणून येऊन तो आपली झलक दाखवून जातो. भयंकर उकडत असते. माणसे हैराण झालेली असतात. अशा परिस्थितीत एकाएकी ऊन लोपते, मळभ येते, वारा सुटतो आणि मग अचानक टपटप असे पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागतात. 1-2 तास हा पाऊस पडतो, पण मरगळलेल्या आसमंताला चैतन्य देतो, सुगंधित करतो. या पहिल्या पावसात भिजण्याचा वेगळाच आनंद मिळतो. हा पाऊस मोठा जादूगार आहे. कवी कलावंतांनाही तो वेडावून टाकतो. कवी मंगेश पाडगावकर त्याला मित्र म्हणतात. मित्र आपुला पाऊस आला उघड्या खिडक्या दारे, थेंब होऊनी मुठीत येती आभाळातील तारे. पावसाला भेटण्यासाठी आतुर झालेले कवी आरती प्रभू त्याला ये रे घना, ये रे घना अशी आर्ततेने साद घालतात. तर पावसात चिंब भजून निघल्यावर बाब बोरकर गाऊ लागतात. सरीवरी सरी आल्या ग, सचैले गोपी न्हाल्या ग. हा किमयागार जशी विविध रूपे दाखवतो, तसाच आपल्या कारागिरीने वेगवेगळे चमत्कारही घडवतो. प्रचंड काळाभोर ढग आकाशात अवतरला की भौर दिवसा रात्रच सुरू होते. पाऊस पडून गेला की धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते. अचानक उघडीप येते. तेव्हा सर्वत्र हिरवागार गालिचा पसरल्यासारखे वाटते. पहावा तेथे धुंद करणारा हिरवा रंग दिसतो. अंधाऱ्या रात्री धो धो कोसळणाऱ्या पावसात लख्खकन वीज चमकते. तेव्हाच कोसळणाऱ्या धारांचे दर्शन घडते. हा आक्रमक पाऊस कृष्ण जन्माष्टमीची आठवण देतो. तर शांतपणे येणारी सर ही घरातील शालीन गृहिणीसारखी कर्तव्य तत्पर वाटते. मला आवडणारा हा ऋतू जीवन देतो आणि सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरणी माता सुजलाम सुफलाम बनते. 4 महिन्यात हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची, धान्याची बेगमी करतो. म्हणूनच मी म्हणते की वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा हाच ऋतुराज आहे.